नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शहरातील कोंढवा परिसरातील काकडे वस्ती अवैध दारू विक्रीवर कारवाई करताना पोलिसांच्या हाती मोठे गबाड लागल्याने एकच खळबळ उडाली। गल्ली क्रमांक 2 मधील एका घरावर छापा टाकला असता दारू साठ्यासह तब्बल 1,85,950 रुपयांची रोख रक्कम पोलिसांना आढळून आली। कोंढवा पोलिसांनी काकडे वस्ती अमर कौर उर्फ मद्रीसिंग दादासिंग जुनी वय वर्ष 55 हिच्या घरी पुन्हा बेकायदा गावठी दारूची विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि त्यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास छापा टाकला। या कारवाईत सुमारे 3.5 लाख रुपये किमतीची देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला। झडती दरम्यान घरातील बेडरूम मधील कपाट उघडताच पोलिसांना मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल दिसून आले। रोकड इतक्या मोठ्या प्रमाणावर असल्याने पोलिसांनी तत्काळ नोटा मोजण्याचे मशीन मागवले। रात्री उशिरापर्यंत मोजदाद केल्यानंतर एकूण 1,85,950 रुपये इतकी रक्कम आढळून आली। या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओही समोर आला असून त्यात पोलीस एका खोलीत रोकड मोजताना दिसत आहेत। या प्रकरणी अमर कौर जुनी, दिलदार सिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापैकी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रोकडचा स्रोत आणि अवैध दारू विक्रीशी असलेला संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू आहे। अमर कौर हिच्यावर यापूर्वीही बेकायदा दारू विक्री प्रकरणी कारवाई झालेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आल्याने पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला याची माहिती दिली असून काळ्या पैशाच्या व्यवहाराचा तपास होण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे कोंढवा परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।